नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 3 मधील भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत आपण पेपर क्रमांक 7 जिओग्राफी सेमेस्टर क्रमांक 5 मध्ये पेपर क्रमांक 7 भौगोलिक विचारांचा विकास किंवा भौगोलिक संकल्पनांचा विकास या पेपरमधील टॉपिक क्रमांक 1 पाहतोय. प्राचीन काळातील भूगोलशास्त्र. प्राचीन कालखंडामध्ये कोणकोणत्या भूगोलशास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये योगदान दिलं, त्यामध्ये आपण सर्वप्रथम ग्रीक शास्त्रज्ञांचे योगदान पाहिलं. ग्रीक लोकांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या, वेगवेगळा अभ्यास केला, वेगवेगळे ग्रंथ लिहिले आणि भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर घातली. त्यानंतर आपण रोमन संस्कृतीकडे वळलोय किंवा रोमन कालखंडातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा किंवा केलेल्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत. रोमन शास्त्रज्ञ हे ग्रीक जवळचाच भाग आहे. या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला दिसतो पहा, भूमध्य समुद्राच्या जवळचा इटली जवळपास एक लाल टिंब दिसते, त्या ठिकाणी रोम आहे. हे रोम, परंतु हे रोम तेवढ्यापुरतं म्हणजे छोटासा प्रदेश जरी असला तरी हा रोमचं साम्राज्य मात्र भूमध्य समुद्राच्या सभोवताली पसरलेलं होतं. त्यामुळं की रोमच्या साम्राज्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आणि त्या ठिकाणी आपल्याला झालेले जे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी भूगोलाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिले, त्या योगदानाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, रोमन कालखंडातील शास्त्रज्ञामध्ये अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यापैकी स्ट्रॅबो, टॉलेमी, पॉम्पोनियस आणि प्लिनी या मोजक्याच भूगोलशास्त्रज्ञांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सर्वप्रथम सुरू करू. स्ट्रॅबो यांचा कालखंड इसवी सन पूर्व 64चा आहे. म्हणजे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकामध्ये, म्हणजेच इसवी सन पूर्व 64व्या वर्षामध्ये स्ट्रॅबो होऊन गेले. यांचा जन्म तुर्कस्थानमधील अमेनेशिया येथील खानदानी घराण्यामध्ये झाला. अर्थात हे राजघराणं होतं, घरचे आर्थिक सुबत्ता होती, त्यामुळं यांचं शिक्षण हे चांगल्या प्रकारचं झालं. अगदी सुरुवातीला प्राथमिक शिक्षण यांचं अमेशिया याच ठिकाणी झालं. परंतु त्यांना जे शिक्षक होते ते मात्र फार प्रगल्भ होते, फार बुद्धिमान होते किंवा फार प्रसिद्ध होते. त्यांचं नाव होतं ॲरिस्टोडेमस. ॲरिस्टोडेमस हे प्रसिद्ध विचारवंत होते, त्याचबरोबर ते प्रसिद्ध शिक्षकही होते. हे त्यांना स्ट्रॅबोंना शिकवत होते. काय शिकवत होते? वक्तृत्व कला शिकवत होते, त्याचबरोबर व्याकरण शिकवत होते. म्हणजे व्याकरण आणि वक्तृत्व कला यांचा अभ्यास, यांचं शिक्षण त्यांनी ॲरिस्टोडेमस यांच्याकडून घेतलं. आणि वयाच्या 21व्या वर्षी ते रोमला गेले. रोममध्ये मात्र त्यांनी भूगोल आणि तत्त्वज्ञान यांचं शिक्षण घेतलं. त्यावेळी मात्र त्यांचे गुरु किंवा त्यांचे शिक्षक, भूगोलाचे शिक्षक वेगळे होते, तत्त्वज्ञानाचे शिक्षक वेगळे होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण ग्रीक आणि ग्रीकच्या सभोवतालचा जो प्रदेश आहे भूमध्य समुद्राचा, तो संपूर्ण त्यांनी फिरून काढला किंवा त्यांनी अभ्यास दौरे आयोजित केले. भूमध्य समुद्राच्या जवळचा संपूर्ण प्रदेश या ठिकाणी ते प्रत्यक्ष भेटी देऊन आले. आता या ठिकाणचे असंख्य त्यांनी प्रवास केलेले आहेत. मात्र त्यांचे प्रवास दौरे किंवा अभ्यास दौरे हे दोन मुख्यच ओळखले जातात. एक नाईल नदी आणि नाईल नदीच्या उपनद्यांची खोरी त्यांनी अभ्यासली. म्हणजे नाईल नदी, इजिप्तमधील नाईल नदी आणि त्या नदीच्या इतर काही उपनद्या आहेत, त्या सर्व उपनद्यांचा अभ्यास त्यांनी प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन केलेला होता. आणि त्यानंतरचा दुसरा एक त्यांचा अभ्यास दौरा होता भूमध्य समुद्राच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो प्रदेश त्यांनी स्वतः भेटी देऊन तेथील भौगोलिक माहितीचे संकलन केले. विद्यार्थी मित्र पहा, अगदी प्राचीन काळामध्ये कोणत्याही प्रकारचं, आता ज्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया उपलब्ध आहेत, प्रिंट मीडिया आहे किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, याच्या ठिकाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मटेरियल, जेवढं पाहिजे तेवढं ज्ञान आपल्याला आपण मिळवू शकतो किंवा ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सोयी आहेत, सोर्सेस आहेत. पण त्या कालखंडामध्ये जर ज्ञान मिळवायचं असेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी
एखाद्या ठिकाणी भेटी द्यावी लागत होत्या, त्याला अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. त्याचबरोबर निरीक्षण शक्ती, ऑब्झर्वेशन पॉवर ज्याला म्हणतो, ही प्रचंड असावी लागते. आणि मग या निरीक्षण शक्तीतून मिळालेलं ज्ञान आहे आणि त्याच्यातून विचार, चिंतन, मनन करून त्यांनी मग ते मिळालेलं ज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लिखाण केले किंवा लेखन कार्य केलं. तसं हे प्राचीन काळामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास दौरे केले, निरीक्षण केले आणि त्याच्यातून त्यांनी वेगवेगळ्या भौगोलिक संकल्पना मांडल्या, म्हणजे त्या आधारे. आता स्ट्रॅबो यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या भेटी दिल्या, त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि त्याच्या आधारे मग ग्रंथ लिहिले. स्ट्रॅबो यांचं ग्रंथलेखन कार्य अत्यंत महत्त्वाचं, भूगोलामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण त्यांनी 2 मुख्य ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यापैकी एक जो आहे तो भौगोलिक विश्वकोश, जॉग्राफिकल इन्सायक्लोपीडिया या नावानं ओळखला जातो. आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो ऐतिहासिक स्मृती या नावानं ओळखला जातो. हिस्टॉरिकल मेमरीज किंवा हिस्टॉरिकल स्केचेस या नावानं तो ग्रंथ ओळखला जातो. विद्यार्थी मित्र, हे 2 जरी ग्रंथ असले तरी ते 2 ग्रंथ नाही, ती एक ग्रंथ मालिकाच आहे. जे स्ट्रॅबो यांनी सर्वप्रथम शिक्षण घेतलं, त्यानंतर अभ्यास दौरे केले आणि त्यानंतर आयुष्यभर लिखाणाचं कार्य केलं, की ज्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये अखंड पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व घटकांचं वर्णन आपल्याला त्यामध्ये पाहावयास मिळतं. बघूया लेखन कार्यामध्ये त्यांचं अगदी महत्त्वाचं योगदान काय आहे ते. लेखन कार्यामध्ये ग्रंथलेखनामध्ये जॉग्राफिका, GEOGRAPHICA, जॉग्राफिका याचा अर्थ जॉग्राफी, नो डाऊट अबाउट इट. पण हा जो शब्द त्यांनी वापरला आहे जॉग्राफिका, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, की जो रोमन संस्कृतीशी निगडीत आहे. जॉग्राफिका याचाच अर्थ काय, की जॉग्राफिकल इन्सायक्लोपीडिया, की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भौगोलिक विश्वकोश. भौगोलिक विश्वकोश हा भौगोलिक विश्वकोश हा एक ग्रंथ नाही, तर त्याचे 7 खंड आहेत. बघा, 17 खंड आहेत, 17 व्हॉल्यूम्स आहेत. आणि या 17 व्हॉल्यूम्समध्ये, 17 खंडामध्ये हा त्यांचा एकच ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. म्हणजे पुस्तकांची, ग्रंथांची ही एक मालिका आपल्याला पाहावयास मिळते. नाव जरी एक असलं जॉग्राफिका, तरी याच्यामध्ये ग्रंथ मात्र एकूण 17 आहेत, 17 पुस्तके आहेत. आता पहा की बाबा हे एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे किंवा एवढी मोठी ग्रंथ मालिका त्यांनी तयार केलेली आहे, याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय लिहिलेलं आहे किंवा कशाविषयी त्यांनी त्याच्यामध्ये आपली मतं मांडलेली आहेत, त्याच्याविषयी अगदी थोडक्यात, अत्यंत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जॉग्राफिका किंवा भौगोलिक विश्वकोश जो आहे याच्यामधला खंड क्रमांक 1 जो आहे, त्याच्यामध्ये काय आहे की पृथ्वीचा आकार आहे, अक्षवृत्त्या आहेत, रेखावृत्त्या आहेत, दिवस आणि रात्र आहे, पंचांग आहे, ऋतू आहे, याच्या संदर्भातली सर्वसाधारण माहिती आहे. म्हणजे काय की आपण ह्या ज्या गोष्टी अभ्यासतो त्या गोष्टी सर्वसाधारण सामान्य भूगोलामध्ये अभ्यासतो. म्हणजे स्ट्रॅबो यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचा पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे त्याच्यामध्ये सामान्य भूगोलाचे विवेचन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सामान्य भूगोल की ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या संदर्भातलं वर्णन आहे. आता दुसरा खंड जो आहे तो पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीचे अंतरंग, त्याचबरोबर खडक आणि भूपृष्ठ याच्याशी संबंधित आहे. आता पहा विद्यार्थी मित्र, इथं प्राकृतिक भूगोल येतो, भूरूपशास्त्र येतं. म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत कोणकोणते आहेत किंवा पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या संकल्पना कोणत्या आहेत, आणि मग पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी स्ट्रॅबो यांची स्वतःची संकल्पना काय आहे याचा उहापोह त्याने दुसऱ्या खंडामध्ये केलेला आहे. याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय दडलेलं आहे याचाही अभ्यास त्यांनी केला. आणि मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपल्याला जो भाग भूपृष्ठाचा दिसतोय, प्राकृतिक रचना जो दिसतोय, पर्वत, पठार, मैदान, त्याचबरोबर खडकाचे वेगवेगळे प्रकार, या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी खंड क्रमांक 2 मध्ये केलेला आहे. त्यानंतर खंड क्रमांक 3 ते खंड क्रमांक 7 यामध्ये संपूर्ण युरोपचं वर्णन आहे किंवा युरोपच्या आसपासच्या देशांचं वर्णन आहे. विशेषतः याच्यामध्ये
स्पेन, इटली, फ्रान्स या देशांचं वर्णन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे तिसरा ते खंड 7वा या खंडामध्ये युरोपविषयी इत्यंभूत माहिती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर खंड क्रमांक 8 ते खंड क्रमांक 10 हे 8, 9, 10 हे 3 खंड आहेत. हे 3 खंडामध्ये ग्रीक आणि आसपासच्या प्रदेशाचं वर्णन केलेलं आहे. ग्रीक आणि आसपासचे प्रदेश म्हणजे जसं हे रोममध्ये राहिलेले, पण ग्रीकांच्या विषयी यांच्यामध्ये आत्मीयता होती किंवा ग्रीक शास्त्रज्ञांचा यांच्यावरती थोडासा प्रभाव पडलेला होता. आणि मग इरॅटोस्थेनेसनं ज्या काही जॉग्राफी हा शब्द वापरला किंवा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या ज्या संकल्पना मांडल्या त्यांचा प्रभाव स्ट्रॅबोच्या विचारावरती झालेला होता. आणि म्हणून त्यांनी ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्या गोष्टींना अनुसरूनच ग्रीक आणि सभोवतालच्या प्रदेशाची भौगोलिक माहिती किंवा इत्यंभूत माहिती त्यांनी गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उहापोह खंड क्रमांक 7, 8 ते 10 यामध्ये पाहावयास मिळतो. त्यानंतर खंड क्रमांक 11 ते खंड क्रमांक 16 याच्यामध्ये आशिया खंडाविषयी माहिती आहे. जे त्यांनी बऱ्याचशा आशिया खंडामध्ये त्यांचा बराचसा अभ्यास दौरा झालेला नाही, परंतु त्यांनी इतर शास्त्रज्ञांनी मिळालेल्या लिहिलेली माहितीवरती आधारित अभ्यास करून त्यांनी स्वतःची मतं व्यक्त केलेली आहेत. म्हणजे आशिया खंडामध्ये जे वेगवेगळे देश आहेत त्यातील काही देशांचं वर्णन त्यांच्या खंड क्रमांक 11 ते खंड क्रमांक 16 या पुस्तकामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यानंतरचा शेवटचा खंड आहे की 17वा खंड, भौगोलिक विश्वकोशामधील 17वा खंड जो आहे तो संपूर्ण खंड आफ्रिका या खंडाविषयी आहे, आफ्रिका या भूमिखंडाविषयी आहे. विद्यार्थी मित्रो, स्ट्रॅबो हे असे एकमेव शास्त्रज्ञ होते, एकमेव भूगोलवेत्ता होते की ज्यांनी आफ्रिका खंडाविषयी विस्तृत विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे असा हा त्यांचा पहिला ग्रंथ जॉग्राफिका किंवा जॉग्राफिकल इन्सायक्लोपीडिया, यालाच मराठीमध्ये भौगोलिक विश्वकोश या नावानं ओळखलं जातं. आणि हा एकूण 17 खंडामध्ये आहे आणि प्रत्येक खंड कशाकशाशी संबंधित आहेत याचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्र, त्यांचा दुसरा एक ग्रंथ आहे तो कोणता? हिस्टॉरिकल स्केचेस या नावानं आहे किंवा त्याला बऱ्याच पुस्तकामध्ये हिस्टॉरिकल मेमरीज असंही नाव दिलेलं आहे. त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो की ऐतिहासिक स्मृती. आता ऐतिहासिक स्मृती हा त्यांचा दुसरा ग्रंथ, पण हा ग्रंथ नाही, ही एक ग्रंथ मालिका आहे. म्हणजे जसं जॉग्राफिका हा ग्रंथ त्यांनी 17 खंडामध्ये लिहिला, तसा हिस्टॉरिकल स्केचेस किंवा ऐतिहासिक स्मृती हा ग्रंथ त्यांनी एकूण 43 खंडामध्ये लिहिला. किती प्रचंड लिखाण केलेलं असेल स्ट्रॅबोने याचा विचार करा विद्यार्थी मित्र. 1-2 पान नाही, 1-2 पुस्तकं नाहीत, तर 43 ग्रंथ, 43 खंड त्यांनी ऐतिहासिक स्मृती या पुस्तकाचे काढलेले आहेत. विद्यार्थी मित्र, खरं तर स्ट्रॅबो हे एक इतिहासकारच होते. त्यांनी इतिहासामध्ये प्रचंड काम केलेलं आहे किंवा इतिहासामध्ये त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे. त्यांनी भूगोलाचाही अभ्यास केला, पण इतिहास आणि भूगोल यांच्यातील परस्पर संबंधाचा त्यांनी अभ्यास केला आणि मग इतिहास आणि भूगोल कसे एकमेकाशी परस्पर संबंधित आहेत याचे त्यांनी विवेचन केलं. हे झालं त्यांच्या ग्रंथलेखनाच्या कार्यासंदर्भात. त्यांचं ग्रंथाशिवाय इतर कोणतं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्यामुळं भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली, की ज्यामुळं भूगोलाची प्रगती झाली, ते पाहत असताना आपण विविध विषयांचे अध्ययन. विद्यार्थी मित्र, स्ट्रॅबो यांनी फक्त इतिहासामध्ये आणि भूगोलामध्ये काम केलेलं आहे असं नाही किंवा अभ्यास केलेला आहे असं नाही. त्यांनी वेगवेगळ्या शाखामध्ये अभ्यास केला. खगोलशास्त्राचा अभ्यास केला, गणिती भूगोलाचा अभ्यास केला, प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला, ऐतिहासिक भूगोलाचा अभ्यास केला, राजकीय भूगोलाचा अभ्यास केला आणि प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्र, ग्रीक आणि ग्रीकच्या जवळपासचा प्रदेश त्यांनी स्वतः फिरून जी भौगोलिक माहिती गोळा केली त्या भौगोलिक माहितीच्या आधारावरती त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणूनच प्रादेशिक भूगोलाचे जनक म्हणून काही वेळा स्ट्रॅबोचा उल्लेख केला जातो. फादर ऑफ रिजनल जिओग्राफी, म्हणजे प्रादेशिक भूगोलामध्ये त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे.
कारण वेगवेगळ्या प्रदेशांना त्यांनी भेटी दिल्या, वेगवेगळ्या प्रदेशातून मिळालेल्या भौगोलिक माहितीवरती आधारित त्यांनी लिखाण केलं. हे एक अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे एका विषयाशी ते निगडीत नव्हते, असंख्य विषयाशी त्यांचं ज्ञान हे निगडीत असलेलं पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र, भूगोलाची त्यांनी व्याख्याही केलेली आहे की जी अत्यंत भूगोलाच्या अभ्यासकाला अत्यंत महत्त्वाचे आहे. काय व्याख्या आहे? भूगोल हे निरनिराळ्या ठिकाणांच्या व प्रदेशांच्या परस्पर संबंधाचे अध्ययन आहे. विद्यार्थी मित्र, बघा किती साधी, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या स्ट्रॅबो यांनी केलेली पाहावयास मिळते. म्हणजे ते काय सांगतात, भूगोल हे एक असा शास्त्र आहे, असा विषय आहे की जे निरनिराळ्या ठिकाणांच्या व प्रदेशांच्या, वेगवेगळ्या ठिकाणची स्थानं असतील किंवा जगाच्या पाठीवरती वेगवेगळे प्रदेश असतील, हे ठिकाणं, हे स्थानं आणि प्रदेश यांच्यातील काहीतरी परस्पर संबंध असतो आणि त्या संबंधाचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे इरॅटोस्थेनिसनं जॉग्राफी हा शब्द वापरला आणि त्यांनी असं म्हटलं की पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल किंवा पृथ्वीचा अभ्यास हे काय की मानवाचे निवासस्थान या दृष्टीने केलं पाहिजे, कारण मानवाचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक घटकाशी परस्पर संबंध आहे किंवा सहसंबंध येतो. आता हेच त्यांनी वेगळ्या शब्दामध्ये सांगितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळी स्थानं आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी नातं आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध आहे आणि त्या परस्पर संबंधाचा अध्ययन हे भूगोलामध्ये केलं जातं. त्यालाच आपण भूगोल असे म्हणतो. विद्यार्थी मित्र, स्ट्रॅबो प्राकृतिक भूगोलामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं कार्य केलेलं आहे की काय की पृथ्वीविषयी त्याने वर्णन केलं आहे. पृथ्वीचा आकार हा थोडासा लंबाकृती आहे, पण असं जरी असलं तरी पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे हे मात्र सांगायला ते विसरले नाहीत, कारण याच्या अगोदर कित्येक ग्रीक शास्त्रज्ञांनी पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे हे स्पष्ट केलेलं आहे. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी तबकडीसारखी आहे, पृथ्वी सपाट आहे, अशा प्रकारची वर्णन आपण पाहिली ग्रीक तत्ववेत्त्यांनी केलेली. यांनी मात्र काय केलंय की पृथ्वी गोल आहे असं म्हटलेलं नाही. पृथ्वीचा आकार काय आहे की थोडासा लंबाकार आहे, फारसा लंबाकार नाही, जसं विषुववृत्तीय भागामध्ये ते फुगीर आहे तसा. म्हणजे पृथ्वीचा आकारासंदर्भातलंही त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी आहे. पृथ्वीवरील नद्या, पर्वत, समुद्रकिनारे, भूकंप, ज्वालामुखी, वनस्पती इत्यादी सर्व घटकांचं वर्णन त्यांनी केलेलं पाहावयास मिळतं. म्हणजे हे सर्व पृथ्वीवरतील नद्या असतील किंवा प्राकृतिक रचना असेल, पर्वत असेल किंवा समुद्रकिनारे असतील किंवा वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत, भूकंप, ज्वालामुखी किंवा वनस्पती, हवामान, या सर्व जे आहेत हे सर्व घटक आपण आज प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासतो. त्या काळामध्ये मात्र अशा प्रकारच्या ब्रँचेस तयार झालेल्या नव्हत्या, अशा प्रकारच्या शाखा भूगोलाच्या तयार झालेल्या नव्हत्या, कारण भूगोल हे अविकसित होतं त्या कालखंडामध्ये. भूगोलाचा एवढी म्हणावी तेवढी प्रगती झालेली नव्हती म्हणून. पण त्या काळामध्ये मात्र त्यांनी वेगवेगळे नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला, म्हणून प्राकृतिक भूगोलातलं कार्य स्ट्रॅबो यांचं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं कार्य नकाशाशास्त्र. आता पहा, नकाशाशास्त्रामध्ये त्यांचं कार्य काय आहे की रोमन साम्राज्याचा संपूर्ण प्रदेश फिरून त्यांनी माहिती गोळा केली होती. आता रोम हा छोटासा प्रदेश, पण भूमध्य समुद्राच्या सभोवतालच्या संपूर्ण प्रदेशावरती त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे रोमनांचं दूरवर्ती साम्राज्य पसरलेलं होतं. हा संपूर्ण प्रदेश ते स्वतः पायी फिरले आणि तेथील प्राकृतिक माहिती किंवा नैसर्गिक घटकांची माहिती त्यांनी गोळा केली आणि ह्या मिळालेल्या माहितीच्या आधारे रोमन साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा तयार केला. विद्यार्थी मित्र पहा, स्वतः फिरून निरीक्षण करून काही नोंदी घेऊन त्या नोंदीच्या आधारे रोमच्या साम्राज्याचा विस्तार कुठपर्यंत आहे, त्याच्या सीमा कोणत्या आहेत, सरहद्दी कशा आहेत, हा विस्तार म्हणजे रोमच्या साम्राज्याची लांबी आणि रुंदी दर्शवणारा नकाशा हा स्ट्रॅबो यांनी तयार केलेला होता. आणि त्या नकाशामध्ये त्यांनी वेगवेगळे नैसर्गिक घटक आणि सांस्कृतिक घटक हे दर्शवलेले होते. म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी कोणती शहरं आहेत, वसाहती आहेत, वनस्पती कोणत्या प्रकारच्या आहेत, नद्या किंवा त्या ठिकाणची भूपृष्ठ रचना कोणती आहे किंवा जलाशयाचे भाग काय आहेत, ह्या सर्व घटकांचं वर्णन त्यांनी
केलेलं आपल्याला पाहावयास मिळते किंवा त्या नकाशामध्ये या सर्व गोष्टी नमूद केलेल्या पाहावयास मिळतात. म्हणजे नकाशा प्राकृतिक भूगोलामध्ये त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर नकाशाशास्त्रामध्ये त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, कारण नकाशाशास्त्र त्यांनी रोमच्या साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा तयार केला होता. तिसरं काय आहे की क्षेत्रीय विभिन्नतेची संकल्पना. क्षेत्रीय विभिन्नतेची संकल्पना पहा, आज आपण क्षेत्रीय विभिन्नता एरियल डिफरन्शिएशन म्हणतो की पृथ्वीवरील सर्व प्रदेश असमान आहेत, समान नाही. कोणताही प्रदेश भारत पाकिस्तानसारखा आहे का? नाही. श्रीलंका भारतासारखा आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक प्रदेश वेगवेगळा आहे किंवा ते समान नाहीत, एकसारखे नाहीत. आता हे काच एकसारखे नाहीत, तर त्या ठिकाणी अस्तित्वात असणारे भौगोलिक घटक त्या ठिकाणी परिणाम करतात. म्हणजे काय की भूपृष्ठ रचना असेल किंवा प्राकृतिक रचना असेल, त्या ठिकाणचं हवामान असेल, त्या ठिकाणची जमीन किंवा मृदा असेल, त्या ठिकाणची जलप्रणाली असेल, त्या ठिकाणची वनस्पती असेल, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आढळते. पाकिस्तानमधील आढळणारी मृदा भारतामध्ये आढळणारी मृदा वेगळी आहे. पाकिस्तानमध्ये आढळणारी किंवा युरोपमध्ये आढळणारी वनस्पती, युरोपमध्ये आढळणारे हवामान भारतापेक्षा भिन्न आहे, वेगळं आहे. म्हणजे आपण एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला हे एक वेगळेपण आपल्याला लक्षात येतं. मग स्ट्रॅबो यांनी हे वेगळेपण विचारात घेतलं आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की पृथ्वीवरील सर्व प्रदेश समान नाहीत, त्यांच्यामध्ये विविधता आहे. आणि ही विविधता कशामुळे निर्माण झाली? भौगोलिक घटकामुळे निर्माण झालेलं आहे. प्रत्येक प्रदेश, आता या भौगोलिक घटकाचा परिणाम किंवा या भौगोलिक घटकाचा प्रभाव कशावरती झालेला पाहावयास मिळतो? तर लोकजीवनावरती. प्रत्येक ठिकाणचं लोकजीवन वेगळ्या प्रकारचं आहे. स्थलांतरावरती, म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये लोक का स्थलांतर होतात, त्या स्थलांतरावरती प्रभाव पडलेला आहे. लोकांची संस्कृती, चाली, रीती, रूढी, परंपरा ह्या ज्या काय आहेत याच्यावरती भौगोलिक घटकाचा परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे हे स्ट्रॅबो यांनी स्पष्ट केलं की भौगोलिक घटक मानवी जीवनावरती किती प्रभाव पाडतात आणि मग मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या काय ज्या मूलभूत गरजा कशा प्रदेशानुसार बदलतात, त्यालाच त्याने क्षेत्रीय विभिन्नतेची संकल्पना म्हटलेलं आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत क्षेत्रीय विभिन्नता काय आहे, ते कशामुळे निर्माण होते, त्याचे प्रभाव काय आहेत आणि मग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला ही विभिन्नता कशा स्वरूपामध्ये आढळते, त्याची कारणं, ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या ग्रंथामध्ये त्याचं त्या नमूद करून ठेवल्या. विद्यार्थी मित्र, स्ट्रॅबो यांचं कार्य प्रचंड आहे, प्रचंड कार्य आहे. ते एका तासामध्ये आपल्याला वर्णन करणं किंवा एका तासामध्ये समजून घेणं एवढं सोपं नाही. आपण त्यांच्या हायलाईट्स, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय काय केलं किंवा फक्त भूगोलामध्ये त्यांनी कोणतं कार्य केलं, खगोलशास्त्रामध्ये त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे, नकाशाशास्त्रामध्ये आहे, प्रादेशिक भूगोलामध्ये आहे, प्राकृतिक भूगोलामध्ये आहे. हे वेगवेगळं जरी असलं, वेगवेगळे ग्रंथ जरी त्यांनी लिहिलेले असले तरी आपण सगळ्यांचा इत्यंभूत अभ्यास करू शकत नाही. त्यातील थोडकं अत्यंत आपल्याला अभ्यासक्रमाशी निगडीत असणारं महत्त्वाचं काय आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा करत आहोत. विद्यार्थी मित्र, आज आपण रोमन शास्त्रज्ञ स्ट्रॅबो यांचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्र, याच्यानंतर पुढील शास्त्रज्ञांचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा मी सूचना सांगतो की प्रत्येक लेक्चरला मी आपल्याला सूचना सांगतोय की प्रत्येक दिवशी तुम्ही 2 लेक्चर पाहताय. ती 2 लेक्चर पाहिल्यानंतर महाविद्यालयाकडून तुम्हाला जो फीडबॅकचा फॉर्म पाठवलेला आहे तो फीडबॅकचा फॉर्म ऑनलाईन भरून देणं अत्यंत गरजेचं आहे की ज्यामुळं तुमची या क्लासमधील प्रेझेंटी गृहीत धरली जाईल. आणि दुसरं की अशा प्रकारच्या ऑनलाईन ज्या क्लासेस होत आहेत किंवा या टीचिंग जे होत आहेत त्याच्या संदर्भात काही सुधारणा असतील तर त्या सुधारणा करण्यासाठी तुम्ही सूचना देऊ शकता. तिसरी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी की सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला 5 ते 10 मार्काची एक क्विज पाठवली जाईल. आत्तापर्यंत जी लेक्चर झाल्यात त्या लेक्चरवरती आधारित एक प्रश्नावली तुम्हाला दिली जाईल, त्याला तुम्ही युनिट टेस्टही म्हणू शकता. ती युनिट टेस्ट 5 ते 10 मार्काची असेल, तीही तुम्ही सोडवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही मार्क्स कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन म्हणून महाविद्यालयाकडं राहतील. तर विद्यार्थी मित्र, मी या ठिकाणी थांबतोय. घरी राहा, सुरक्षित राहा
तुम्ही या ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो आणि थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी मी आपली रजा घेतो.